एकदा जर तुम्ही ही कैरीची चटणी बनवून खाल्ली तर जोपर्यंत कैऱ्या आहेत तोपर्यंत तुम्ही हिला परत परत बनवून खाल, इतकी ही चवीला भारी लागते। तर चटणी बनवण्यासाठी 2 मीडियम साईजच्या कैऱ्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून, आणि 2 टोमॅटो घ्यायचे। कैरी बाहेरच्या साईडने कट करायची, टोमॅटो मधून कट करून घ्यायचे। गॅसवरती पॅन ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकायचं। आता लगेच यामध्ये टोमॅटो, कैरी, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला मीडियम हीट वरती 5 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं। नंतर याला पलटून घ्यायचं, असंच आलटून पलटून याला तेलामध्ये चांगलं शिजून घ्यायचं। नंतर टोमॅटोची साल काढून घ्यायची। आता ही सर्व शिजवून घेतलेली जिन्नस चॉपर मध्ये टाकून घ्यायची। त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, कांदा आणि कोथिंबीर टाकून याला चांगलं बारीक करून घ्यायचं। ही प्रोसेस तुम्ही खलबत्ता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील करून घेऊ शकतात। तर झटपट अशी आपली चटपटी चवीची कैरीची चटणी बनून तयार झालेली आहे। चपाती सोबत खा किंवा वरण भातासोबत खायला अगदी एक नंबर लागते। एकदा बनवली तर परत परत नक्कीच बनवून खाल, इतकी ही टेस्टी आहे।